इति धुत्तो सुरा धुत्तो अखधुत्तो चयं नरो लद्धं लद्धं विनाशेति तं पराभवतो मुखं। या तथागत भगवान बुद्धांच्या पराभव सूत्राच्या या गाथेनं, या गाथेचा अर्थबोध असा होतो की जो मनुष्य स्त्रियांचा पाठलाग करतो, स्वतःची पत्नी असताना सुद्धा स्वतःच्या पत्नीमध्ये संतोष न बाळगता परस्त्री गमन करतो किंवा वेश्यागमन करतो, तर जो मनुष्य सतत परस्त्री गमन करतो, तर अशा मनुष्याचा पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे। म्हणून त्याला तथागत बुद्धांनी इत्थी धुत्तो म्हटला। इत्थी हा पाली शब्द आहे। इत्थी म्हणजे स्त्री होते। आणि सुराधुत्तो म्हणजे काय, तर सुराधुत्तो म्हणजे सुरा म्हणजे नशिले पदार्थ, म्हणजे दारूचं व्यसन। जो मनुष्य सतत मद्यपान करतो तर त्याची अधोगती, त्याचा पराभव सुद्धा निश्चित आहे। आणि अखधुत्तो, अख म्हणजे काय, तर जुगार। जुगार म्हणजे जुवा आपण ज्याला म्हणत असतो, तर त्याच्यामध्ये मटका नावाचा एक प्रकार आहे। तर जुगार, तर जो मनुष्य जुगार खेळतो, जुगाराचा नाद करतो, तर त्याचाही पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे। आता जुगार ज्याला आता आपण ॲडव्हर्टाइज वगैरे पाहतो, जंगली रमी नाव ऐकलं का तुम्ही मोबाईल मध्ये? चांगले क्रिकेटर आणि जे ऍक्टर आहे ते लोक ॲडव्हर्टाइज करताना दिसतात, पण ऍक्च्युली तेच जंगली रमी खेळत नाही, पण इथल्या लोकांना जंगली रमी खेळायला सांगतात। जंगली रमी म्हणजे काय, तर हेच अखधुत्तो। म्हणजे ना, आपण एक गोष्ट ग्रामीण भागामध्ये एखाद्या व्यक्तीकडे खूप जमीन असेल, धनसंपत्ती असेल, त्यांच्याकडे खूप नोकर चाकर असेल, पण त्याची धनसंपत्ती नष्ट कुठे झाली, तर आपल्याला उत्तर मिळतं की बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुव्याचा नाद, याच्यामुळे त्याची सगळी धनसंपत्ती नष्ट झालेली आहे। म्हणून ह्या तीन गोष्टी ज्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये असेल, तर त्याचा पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे।